काय सांगताल, सुनीत्रा वहिनींनी खबरदारी म्हणून अजितदादांचा डमी फॉर्म ठेवलेला आहे. खरं तर कार्यकर्त्यांचा फॉर्म ठेवला जातो आणि घरातल्यांचाच फॉर्म ठेवल्याचं कळतं. नाही, मला कशी माहिती असेल एकतर, आणि साधारणपणे मीही 3 वेळा इलेक्शन लढलेले आहे. हा डमी फॉर्म भरलाच जातो. माझ्याही केसमध्ये मी +1 आणि 3 वेळा जेव्हा मी फॉर्म भरला, माझा फॉर्म आणि प्लस एक डमी फॉर्म नॉर्मली एका सहकार्याचा किंवा कार्यकर्त्याचा भरला जायचा. आता त्यांनी 2 का 3 का भरले त्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. घरातूनच अजून 3रा फॉर्म भरण्याची पण कानावर चर्चा आहे. तर 3 का भरलेत माहिती नाही. मी जेव्हा फॉर्म भरले मी +1 आणि नॉर्मली संघटनेतला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्याच्यात असायचा. पण त्यांनी आता का घरातले फॉर्म भरलेत, 3 का भरलेत, ह्या सगळ्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. कळेल तुम्हाला. 18 तारखेला आम्ही सगळे फॉर्म भरणार आहोत. अमोलदादा, दंगेकरजी, मी, आम्ही एकत्र 11 वाजता 18 तारखेला फॉर्म भरणार आहोत. त्यामुळे त्याची फॉर्म सगळी माहिती तुम्हाला त्या दिवशी मिळेल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. फॉर्म भरण्याचे जो निर्णय ते साईट कसला डमी फॉर्म भरण्याचा नाही, तो निर्णय संघटना जयंत पाटील साहेब घेतले, कारण का ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इंचार्ज आहेत. रोहित पवार यांनी असं म्हणते की दिल्लीच्या आदेशातल्या सुनीत्रा काकूंऐवजी अजितदादांना फॉर्म भरू शकतो किंवा त्यांना भरावं लागेल. आता खरं तर याचं सगळ्याचं उत्तर तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरले त्यांनाच विचारावं लागेल. मी कसं सांगणार. अजितदादांनी काल परवा अशी टीका केली की जे तुम्हाला कधी भेटायला आले नाही ते येत्या 7 तारखेपर्यंत तुम्हाला भेटायला येताना दिसतील आणि त्यानंतर खरं तर तुम्हाला भेटायला फक्त अजित पवार. कुणाबद्दल बोलताय ते मला कसं माहिती असेल. 7 तारखेपर्यंत म्हणजे आपल्याच मतदारसंघात माझ्या मतदारसंघात मी किती फिरते हा डेटा बघा ना. लेट्स गो बाय डेटा एव्हिडन्स. मी 15 वर्षात माझ्या लोकसभा मतदारसंघात किती फिरते हा सगळा डेटा, आणि तुम्ही त्यांचीच आधीची भाषणं काढून बघा. मी किती फिरायचे ह्याच्यावर तेच सगळे मला म्हणायचे, म्हणजे अजितदादा, जयंतराव मला म्हणायचे किती प्रवास करतेस तू, किती वेळा मतदारसंघात जातेस. संस्थेला नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली, त्यात इलेक्ट्रॉनिक बॉन्डला तुम्ही समर्थन दर्शवले. त्यात राहुल गांधींनी टीका केली की ते त्यात अडकले गेले त्यामुळे ते असे. मला असं वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे की क्विट प्रोको हा शब्द माझा नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे. त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स, त्याचा डेटा, त्याच्यामधल्या ED CBIच्या केसेस, त्याच्या कंपनीज हे पारदर्शकपणे देशासमोर आलेलं आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टच म्हणत आहे त्याच्यात क्विट प्रोको आहे. क्विट प्रोकोचा अर्थ काय होतो? राहुल गांधींचं हेलिकॉप्टर चेक केलं गेलेलं आहे आज. हे सत्तेमधले लोक काहीही करू शकतात. म्हणजे धमक्या द्या, लोकांना पोलीस द्या, तुमच्या जागेवर आरक्षण टाकू, पाणी बंद, काहीही बोलू शकतात. कारण आणि हे तुम्ही बघताय तुमच्याच चॅनलवर मी रोज बघते. त्याच्यामुळे राहुल गांधींचं हेलिकॉप्टर चेक केलं ह्याचंही मला आश्चर्य वाटत नाही. काहीही करू शकतात. साम दाम दंड भेद, ते स्वतःच म्हणतात की इलेक्शन जिंकण्यासाठी आम्ही काही करू. त्याचाच एक भाग आहे. हे दुर्दैवी आहे की लोकशाही या देशात संपत चालली आहे आणि दडपशाही वाढत चालली आहे. आणि त्यातून संविधान बदलायची जी भाषा सातत्याने त्यांचे खासदार करतायत. परवा दिवशीही त्यांच्याच पक्षाचा एक खासदार म्हणला की 400 आल्यानंतर आम्ही 400 खासदार आल्यावर आम्ही संविधान बदलणार. हे मी म्हणत नाही आहे, हा माझा आरोप नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदारांनी हे म्हणलेले आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये बाहेरच्या यंत्रणा आलेली आहेत, काही संघटना स्थळ चुकून आहेत. याआधी असं मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. मी जेव्हा इलेक्शन लढले ती कार्यकर्त्यांच्या मदतीने, सहकार्याने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने. मी पहिल्यांदाच ऐकते की बाहेरून यंत्रणा चालवली जाते. तुम्हीच म्हणताय लॅपटॉप घेऊन लोक फिरतायत. त्याच्यामुळे कसं होतं आहे, कोण आहेत हे लोक, काय ही बाहेरून यंत्रणा लावली जाते आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवला जातोय, हे याचं उत्तर मी नाही देऊ शकत. कारण का आमच्याकडे अशी यंत्रणाच नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे, आशीर्वाद त्यांच्याकडून घेणारे आणि त्यांच्या सहकार्याने निवडून येणारे लोकशाही पद्धतीचे काम हे आदरणीय पवारसाहेबांनी गेले 6 दशकं केलेलं आहे. आणि तोच वारसा विचारांचा तो कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा आहे.
तो घेऊन आम्ही पुढे जातो. अजित पवार असं म्हणले की काही लोकांना संधी आली होती पण ती संधी ते सोनच करू शकले नाही, म्हणजे ते मंत्री सुद्धा होऊ शकले असते, म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यावर त्यांनी टीका केली. काही लोकांना संधी होती, संधीचं सोनं करू शकले नाही. मी आयुष्यात आता ती कुणावर केली आहे मला माहिती नाही, आणि या देशात अनेक मंत्री होऊन गेले. या देशाचे आज केंद्रातले कृषी मंत्री कोण आहेत सांगा बरं नाव मला. मी तुम्हालाच विचारते तिघांना, या देशाचा कृषी मंत्री कोण सांगा नाव. केवढी मोठी जबाबदारी आहे, किती लोकांना ते नाव माहिती आहे. पण मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पैंचं नाव आजही लोक अभिमानाने घेतात. ते कधी मंत्री नव्हते.